नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगची सुरुवात होते एका खास प्रवासाने। महत्त्वाच्या कामासाठी आम्ही पुण्याला निघालो होतो, पण वाटेत मनात एक इच्छा होती, जेजुरीला जाऊन आपल्या खंडोबारायाचं दर्शन घ्यायचं। सकाळी 5:15ला आम्ही घरातून निघालो आणि पहाटेचा प्रवास, रस्त्यावरची शांतता आणि मनात भक्तीचा उत्साह, अशा सुंदर वातावरणात सकाळच्या 8 वाजता आम्ही जेजुरी गाठलं। महत्त्वाच्या कामानिमित्त पुण्याला चाललेलो होतो, तर इथं जेजुरीला खंडोबारायाच्या दर्शनासाठी थांबलेलो आहोत, तर पाहू शकता। तर आता आपण दर्शन घ्यायला जाऊया, चला। खूप मोठं असं तलाव आहे, एकदम डोंगरावरील पाणी अजून पण आहे, पाणी मे मध्ये। आणि हा आहे खंडोबाचा डोंगर आणि हे खालचे आहे जेजुरी। जेजुरीमध्ये पोहोचल्यावर सगळीकडे दिसणारा पिवळा भंडारा आणि एळकोट एळकोट जय मल्हारचा गजर, वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं। त्यानंतर आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली। एक एक पायरी चढताना खूप वेगळाच अनुभव येत होता। वर जाताना दिसणारं सुंदर दृश्य, भक्तांची गर्दी आणि सगळीकडे उधळलेला भंडारा, खरंच मन प्रसन्न झालं। तर इथे पाहू शकता वेगवेगळे शॉप्स आहेत आणि जेजुरीच्या डोंगरावरून दिसणारं हे जेजुरीचं सुंदर असं दृश्य पाहू शकता। किती सुंदर जेजुरी दिसत आहे। तर हे डोंगरावरून घेतलेलं शूट आहे। तर आत्ता आपण मुख्य मंदिराकडे चाललेलो आहोत। तर खाली पाहू शकता संपूर्ण पायऱ्या अशा पिवळसर झालेल्या आहेत आणि सकाळच्या आता 8:10 झालेले आहेत आणि सकाळची सुंदर अशी कोवळी किरणे या उधळलेला जो भंडारा आहे तो पायऱ्यावर पडलेला आहे, त्यामुळे अजून त्या कोवळ्या किरणाने हे पिवळसर रंग उजळून दिसत आहे। तर खरंच खूप छान आणि मन प्रसन्न करणारा आजचं हे भक्तिमय वातावरण आहे। तर आता आपण मुख्य प्रवेशद्वारातून पाहू शकता, हे आहे ते मुख्य महाद्वार आहे। डोंगर चढून आता आपण आलेलो आहोत मुख्य देवस्थानाजवळ। तर इथे आता आपण खंडोबारायाचं दर्शन घेऊया। तर पाहू शकता किती गर्दी आहे आणि सगळीकडे भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे। तर आज आमच्यासाठी खरंच खूप खास दिवस आहे, कारण मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटले होते थेऊरला गेलो होतो, तर महत्त्वाच्या कामासाठी पुण्याला आलो होतो। तर जाताना गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, तर तेव्हा आम्ही पुण्यामध्ये जागा पाहण्यासाठी आलेलो होतो। तर त्याच जागेची आज खरेदी होणार होती, त्यासाठी आम्ही चाललेलो होतो पुण्याला। तर वेळेत पोहोचणं पण खूप गरजेचं असतं, त्यामुळे आम्ही मंदिरात आज जास्त वेळ न थांबता बाहेरूनच खंडोबारायाचं दर्शन घेतलं, मनापासून प्रार्थना केली आणि देवाचा आशीर्वाद घेतला। त्यानंतर थोडासा भंडारा उधळून त्या भक्तिमय क्षणाचा आनंद घेतला। सगळीकडे पिवळं वातावरण आणि चेहऱ्यावरचा आनंद हे क्षण खरंच कायम लक्षात राहतील। बाहेरून खंडोबारायाचं दर्शन घेतलं, कारण पुढे आमच्यासाठी आयुष्यातील आणखी एक मोठा आणि खास क्षण वाट पाहत होता। तर सकाळची सुरुवात तर भक्तिमय झालेली होती आणि आजचा दिवस तर तुम्हाला माहीत आहे आपल्यासाठी खूप खास आहे। तर त्यानंतर इथे बाहेर असलेल्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि आजचा हा जेजुरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया लवकरच अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। बाय बाय।